मी अशी भाजी केली नुसती चमचमीत. बाळानं तुमचं लक्ष राहू द्या भाजीवर. एकदम भारी झणझणीत भाजी झाली. चवाला पण असं वाटण किती खावा. वांग्याची आणि बटाट्याची भाजी केली. अशी भाजी करणार आहे बटाट्याची वांग्याची. तर तुम्ही सुद्धा माझं पाहून केली पाहिजे. ते अशी भारी भाजी करणार आहे. यावा असे वांगे चिरायचे, घाणगुण पाहायचे, कीड पाहायची. यावा मग तुम्ही सुद्धा अशीच भाजी करा. वांग बटाटे एकत्र. पहिल्यांदा देत काढल्या. या बाई एकदम भारी चवाला लागणार ही भाजी. एकदम चवबाज. बटाटे कापून घेते, पाणी टाकायचं, मस्त भाजी करून खा तुम्ही पण. वांगे बटाटे सारखेच चिरायचे. आता शेंगदाणे बुजून घ्यायचे, मस्त टाकणार. ये बाई गिलक्याचे भजे काढणार, नाही तर मग उद्या कालवण करणार. मी टाकी ते पाणी बघा त्याच्यामध्ये. शेंगदाणे बुजत दिसतील, मस्त ताजार होतील. आता शेंगदाणे बुजिते. शेंगदाणे बुजायला टाकी ते भाजीला चव येते चांगली बुजली तर. शेंगदाणे कधी पण कालवणाला बुजून घ्यायचे, म्हणजे कालवण खरपूस लागत. कालवणाला चव येते शेंगदाणे बुजून घेतल्यावर. बाळानं मी आता कढई ठेवणार आहे. आता वांग्याची बटाट्याची भाजी टाकणार आहे कापायला. लहानपणापासूनच सवय चुलीची. मी तुम्हाला चुलीवरची भाजी शिकू राहिले. ही अशी करून खा म्हणून तुम्ही पण. बरं चव राहते. जास्त शिजून द्यायचं कालवण. आता मी 2-3 वगाय तेल टाकले, चांगली भाजीला चव यावं म्हणून. मनातच लागत लय म्हणून लय त्याला ना चव नाही येत, मापात लागत त्याला पण. आता येतात अर्वासाठी मी पाण्यात भिजत घातले होते. आणि आता बाय घाण गुण काढून शिजायला टाकी ते पहा. त्याला तापलं आता ते बरोबर शिजते. करा तुम्ही पण घ्या असा अंदाजा पंचाने. आपल्याला किती कालवण करायचे त्या मापाचं मीठ टाकायचं. मी पण घेते, हातानाच घेते टाकीते. मी काय काच माप करीत नाही. अंदाजा म्हणजे भाजी खराट होणार नाही, भाजी आळणी पण होणार नाही, मध्यम होणार. अशी करा. परतून घ्यायचं. आता पाणी वतायचं शिजायला. आता पाणी टाकू राहिले शिजायला. एवढ्या पाण्याची बराबर शिजते. वाफ दाबू राहिली. या 5-10 मिनिटं अशी वाफ दाबा म्हणजे भाजी शिजत. आता अंदाजा पंची हळद टाकीते. हळद टाकल्या का या 7-8-10 मिरच्या एवढ्या मला कालवण करायचे एवढ्या मिरच्या टाकणार. हे बघ एवढे जण टाकणार आणि हे वाटून आणणार. एवढी शेंगदाणे ताजा ताजा मसाला करणार. ही एवढी भाजी भारी होणार. तेव्हा आता शिजले का नाही पाहते, तुम्हाला शिजले का नाही दाखवते. शिजले पहा. आता हे असं कालवण तुम्हाला करून दाखवते. बटाटा आणि वांग तुम्ही इकडे लक्ष राहू द्या. 1 चमचा धन, 1 चमचा हळद, 4-5-7-8 हिरव्या मिरच्या, खोबरं, शेंगदाणे एवढं घातले मी याला. एवढी असं चव भारी येईल ना, एकच नंबर. पायाची चव किती घट झालं. बा जसं जसं सीजन ना तशी तशी भाजी घट होईल. तुम्हाला वाटत असेल ती भाजी पातळ आहे, पण ती भाजी घट होणार. आता पण येणार. मग लाल मिरच्याचा दररोज कटाळा येतो. लाल मिरच्याचा मग कधी मध्ये हिरव्या मिरच्या करायला लागते. असं आदलून बदलून. आता पाय आता झाली भाजी एवढीच. आता मस्त भाजी होणार. पाय घट होणार. तिला शिजून द्यायचं आहे अजून आपल्याला. 10 मिनिटं शिजून द्यायची. मग त्याच्यातला आरक उतारणार.
मग ती भाजी चांगली होणार, चवीला येणार, घट्ट होणार आणि मस्त होणार भाजी, चवबाज भाजी होणार ही, तरी येणार, सारं होणार. आता किती भाजी चवाला आली पा आपली वांग्याची आणि बटाट्याची, घट्ट पण किती झाली, आरक पण उतारलाय तिला भरपूर. भरपूर शिजून दिले तर कालवण चवाला लागत. बघा गोड झालं छान. तुम्ही असंच करा बाळांनो, पाहू. पुराया जे महाराष्ट्र आता मिळूया पुढच्या हिरोमध्ये.